येस, हॅलो एव्हरीवन, व्हेरी वॉर्म वेलकम. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इन अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. आय वेलकम यू एव्हरीबडी फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. आवाज येतोय सगळ्यांना माझा क्लिअर क्लिअर? कॅन यू एव्हरीबडी हिअर टू मी? येस, येतोय आवाज? ओके. एकच मिनिट, वी आर जस्ट स्टार्टिंग फॉर द लाईव्ह स्पोकन इंग्लिश क्लास. ओके, डन. Let's get started. So here in front of you all, आय एम गोइंग टू राईट सम सेंटेन्सेस. मी तुमच्या समोर काही सेंटेन्सेस लिहिणार आहे. तुम्ही मला सांगायचं हाऊ ऍक्च्युअली कॅन बी मेक द इंग्लिश ट्रान्सलेशन. ठीक आहे, आपण त्यांचे इंग्लिश ट्रान्सलेशन एक्झॅक्टली कसं करू शकतो. ठीक आहे. ना एक तर हो माझ्या खिशात आहे किंवा पॉकेटमध्ये. ठीक आहे, एक सिंपल सेंटेन्स मी तुमच्या समोर लिहिलेलं आहे. दिसायला भरपूर लॉंग सेंटेन्स आहे. आय टोटली अग्री. यू कॅन सी दॅट ओ माय गॉड मॅम व्हॉट अ लॉंग सेंटेन्स इट इज. बट येस, दॅट मच सिम्पल. तेवढंच सिम्पल ते आहे. तर आता हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं. समजा मी तुम्हाला हे वाक्य जर काय ना दोन वेगळ्या वेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड करून दिलं असतं. जर सांगितलं असतं की फोन माझ्या खिशात आहे आणि दुसरं सेंटेन्स सांगितलं असतं की फोन माझ्या पॉकेटमध्ये आहे, तर आपण वेगळे वेगळे वाक्य कसे केले असते? फोन माझ्या खिशात आहे, फोन इज इन माय पॉकेट. अँड दुसरे सॉरी, इकडे काय होतं? खिशात. फोन इज इन माय पॉकेट. आपण असं केलं असतं फोन इज इन माय वॉलेट, असं सुद्धा करू शकलो असतो. फोन इज इन माय बॅग असं पण करू शकलो असतो. म्हणजे खिशाला पॉकेट बोलतात आणि इकडं समजा आपण बॅग करू, म्हणजे एक वॉलेट इन द सेन्स. इथं खिसा म्हणजे तुमचा ड्रेसचा खिसा ज्याला आपण पॉकेट बोलतो. इथं जे पाकिट आलंय म्हणजे इन द सेन्स वॉलेट, जे तुमच्याकडे पर्स असते फोन ठेवायला. आपण इथे बॅग करूया. ठीक आहे, म्हणजे थोडं कन्फ्युजन नाही होणार. बॅग. ओके, सो यू यू वोंट बी कन्फ्युज्ड ऍट ऑल. सो एकतर फोन माझ्या खिशात आहे किंवा माझ्या बॅग मध्ये आहे, असं आपल्याला इंग्लिशमध्ये करायचंय. तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन शब्द आलेला आहे. व्हॉट इज द न्यू वर्ड यू आर ऍक्च्युअली हिअर ऑब्झर्विंग? कुठला एक नवीन शब्द इथे आलेला आहे? यू कॅन सी इधर. एकतर किंवा. शब्द काय आलेला आहे? एकतर. एकतर हे किंवा ते. है ना? काय शब्द आहे पहा. एकतर हे किंवा ते. एकतर हे किंवा ते. एक तर तू घरी जा नाही तर माझ्यासोबत चल, आपण असं म्हणतो की नाही स्पीकिंग मध्ये बोलताना. एक तर तू इथेच थांब नाही तर माझ्यासोबत चल. ओके. एक तर चॉकलेट खा नाही तर आईस्क्रीम खा. एक तर वही घे नाही तर रजिस्टर घे, असं असं काहीतरी. हे किंवा ते. एक तर हे घे नाही तर ते घे. गेटिंग इट प्रॉपरली. सो अशा प्रकारचं वाक्य आहे हे. आणि जेव्हा अशा प्रकारचं वाक्य येतं तर तेव्हा आपण एक देर इज अ व्हेरी ब्युटिफुल कंजंक्शन विच वी कॅन यूज. ह्याला ऍक्च्युअली इंग्लिश मध्ये काय बरं म्हणतात? What to be said in English here and writing in front of you all. अशा प्रकारचं जेव्हा वाक्य यायचं तेच करायचं हे. ह्याला और बोलतात. ह्याला तुम्ही काय बोलता?
व्हॉट डू यू प्रनाउन्स इट? याला तुम्ही काय बरं बोलता? प्रनाउन्स इट प्लीज. आयदर म्हणता. येस ऑर नो? मी पण आयदरच म्हणत होते. दॅट इज रॉंग. म्हणजे मी जेव्हा शिकत होते ना, म्हणजे जस्ट एक स्टुडंट होते ना मी स्कूलमध्ये कॉलेजमध्ये, ऍट दॅट टाइम आय युज टू कॉल इट आयदर. बट लेट मी टेल यू, दिस इज नॉट आयदर. ह्याला आयदर नाही बोलत. देन व्हॉट इज इट? मग हे काय आहे? हा, आता मी मध्येच बोलता बोलता बोलून गेले होते. म्हणजे मला एक तर म्हणायचं होतं, पण मी त्याच्याऐवजी इंग्लिश वर्ड युज केला होता आता. जस्ट रिसेंट बिफोर सम मिनिट्स. ह्याला बोलायचं ईदर. काय बोलायचं? ईदर. सुरुवातीला वियर्ड वाटेल, नंतर सवय होईल. आयदर नाही येते. You do not pronounce it as either. The correct pronunciation and the modern pronunciation and the impressive pronunciation of this word is either. Either. What can you say? चला बोला. Either. Say either. Correct. So either or. Either or. ह्याचं एक ऑपोजिट पण असतं, ते पण शब्द आपण आज पाहणार आहे. तर काय आहे ना, हे का शिकायचं आपण आपल्या स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये? तर तुम्ही जे इंग्लिश बोलता त्यामध्ये जर तुम्ही असे पॉवरफुल कंजंक्शन जर का तुम्ही युज केले, तर तुमची इंग्लिश अजून जास्त इम्प्रेसिव्ह दिसते. हे जे शब्द आहेत यांचं मिनिंग खूप डिफिकल्ट किंवा खूप एकदम असं वेगळं नाहीये, सोपं सोपंच मिनिंग आहे. हे किंवा ते आपल्याला और वापरता येतं, पण तरी पण जर काही शब्द वापरले तुम्ही तुमच्या स्पीकिंग मध्ये, इफ यू यूज दीज वर्ड्स, तर तुमची इंग्लिश अजून जास्त छान वाटते, मॉडर्न वाटते, इम्प्रेसिव्ह फ्लुएंट इंग्लिश दिसते. कारण हा थोडं ग्रामरचा पार्ट आहे. सो हे पण क्लॅरिटी येते समोरच्याला की येस, तुमचं ग्रॅमॅटिकली कॉन्सेप्ट क्लिअर आहे. ह्या अशा अशा गोष्टींवरून त्या क्लॅरिटीज येतात. तर एकतर फोन माझ्या खिशात आहे किंवा बॅग मध्ये आहे. आता सगळ्यात आधी आपण, मी थोडस असं करते, तुम्हाला सॉर्टेड करते. सगळ्यात कॉन्स्टंट हा शब्द फोन आहे, बरोबर आहे का? कॉन्स्टंट वर्ड फोन आहे, की फोन एकतर खिशात आहे किंवा फोन एकतर बॅग मध्ये. कॉन्स्टंट वर्ड फोन आहे, त्याच्यामुळे एक तर त्याच्या पुढे टाकते. ठीक आहे, मग सगळ्यात आधी फोन आहे हे इंग्लिश मध्ये करायचं. फोन इज. एकतर माझ्या खिशात आहे किंवा बॅग मध्ये आहे असं इंग्लिश मध्ये करायचंय. तर एकतर इंग्लिश मध्ये म्हणायचं फोन इज इदर माझ्या खिशात. माझ्या खिशात म्हणजेच काय? इन माय पॉकेट. फोन इज इदर इन माय पॉकेट. आता ऑब्विसली खिशाला आपण पॉकेट म्हणतो ना, तर फोन इज इदर इन माय पॉकेट. पुढे काय? किंवा बॅग मध्ये आहे. तर किंवाला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? ऑर. ठीक आहे, किंवा समान बरोबर त्याच्या त्याच्या जागेवरती आलं. द फोन इज इदर इन माय पॉकेट ऑर इन बॅग. डायरेक्टली घेऊ शकता किंवा तुम्ही ऑर इन माय बॅग असं सुद्धा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. फोन इज इदर इन माय पॉकेट ऑर इन माय बॅग. इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? अजून एक सेंटेन्स. आता हे माय सुद्धा कॉमन आहे, पण आता इथे घेतलं इधर इन माय पॉकेट ऑर इन माय बॅग केलं तरी पण चालेल. नाही घेतलं तरी इट्स नॉट अ बिग डील. चल नेक्स्ट सेंटेन्स हिअर. शिक्षक, तुम्ही सांगायचं इंग्लिश मध्ये कसं येईल. शिक्षक एकतर वर्गात किंवा कार्यालयात आहे. शिक्षक एकतर वर्गात किंवा कार्यालयात आहे. चल करा ट्राय एव्हरीबडी. Come on, you need to try this sentence. How are we going to make in English? शिक्षक एकतर वर्गात किंवा कार्यालयात आहेत. Yes, everybody, try please. हा, मग काय करायचं? कॉन्स्टंट काय? टीचर इज. टीचर इज एकतर वर्गात किंवा कार्यालयात आहे. व्हेरी सिंपल. इधर इन क्लासरूम or in office. कार्यालयामध्ये आपण म्हणू शकतो ऑफिस, राईट?
सो टीचर इज इदर इन क्लासरूम ऑर इन ऑफिस. येते लक्षात? याला बोलतात काय? इदर ऑर. हे स्पीकिंग मध्ये वापरायचं. हे तुम्हाला दिसायला सोपं दिसतंय किंवा बऱ्याच जणांना हे ऑलरेडी माहितही असेल. स्कूलमध्ये तुमचं इंग्लिश टेक्स्टबुक स्टडी करत असताना किंवा वेन एव्हर आय डोंट नो, तुम्ही हे ऐकलं असेल किंवा तुम्हाला हे माहितही असेल, बट प्रॉब्लेम इज दॅट की हे असे कंजंक्शन्स आपल्याला माहित असूनही आपल्याला ते यूज करताना आठवत नाहीत. We do not use even if we know or although we know about it. although एक शब्द मी यूज केला हा पण शिकवेल. although we know these conjunctions, we do not use while speaking. हे जरी आपल्याला माहित आहेत तरी आपण ते वापरत नाही. But if we use, it actually impacts very nicely. Clear? Either our शिक्षक, teacher is either in classroom or in office. चला नंतर माणसं. एक तर माणसं. एक तर खुर्ची खाली किंवा दरवाजाजवळ असेल. माणसं एकतर खुर्ची खाली किंवा दरवाजाजवळ असेल. चला करा ट्राय. नाउ प्लीज ट्राय, टेक युअर टाइम. बट एव्हरीबडी सगळ्यांनी मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर करून दाखवायचं. आय वॉन्ट यू टू मेक आन्सर इन द चॅट बॉक्स. कम ऑन. येस, माणसं एकतर खुर्ची खाली किंवा दरवाजाजवळ असेल. माणसं एकतर खुर्ची खाली किंवा दरवाजाजवळ असेल. कॅट विल बी. कॅट विल बी either under chair or दरवाजाजवळ. म्हणजे काय? near the door. Cat will be. आता इथं मी will be घेतलं. Why so? Why did I take here will be? Will be का घेतलं? Because ending ला काय आलंय? What is there I have written at the end? असेल. असेल आल्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागतं? विल बी. जसं आहे आलं तर आपण आम्ही जर वापरतो. जसं असेल आलं म्हणजे इट इज द फ्युचर टेन्स. अँड इफ इट इज द फ्युचर टेन्स वी नीड टू यूज व्हॉट? विल बी ऑब्वियसली. चला नेक्स्ट वन. हिअर आय एम चेकिंग ऑन द बोर्ड. पुस्तक किंवा पुस्तक एकतर टेबलावर किंवा रॅक मध्ये होतं. तर इंग्लिश मध्ये एव्हरीबडी येस ट्राय. पुस्तक एकतर टेबलावर किंवा रॅक मध्ये होतं. हिअर ऑल्सो यू नीड टू थिंक व्हेरी वेल अबाउट द हेल्पिंग वर्ब विच यू आर गोइंग टू यूज. टेन्स ओळखायचा, कारण प्रत्येकच वाक्याचे देते, प्रत्येकच वाक्य प्रेझेंट टेन्सेस असेल असं नसतं. टेन्सेस वाईज वाक्य चेंज होतात, तसं हेल्पिंग वर्ब पण चेंज होतात. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे बरोबर. सो पुस्तक एकतर टेबलावर किंवा रॅक मध्ये होतं. सो पुस्तक बुक. वॉज पास्ट टेन्स आलं वॉज टाकलं. प्रेझेंट टेन्स आलं एम जर टाकतोय आपण. फ्युचर टेन्स आलं विल बी टाकतोय. पास्ट टेन्स आलं वॉज वर टाकतोय का? कारण टू बी जस्ट वाक्य आहे ना. मग बुक वॉज either on table or in shelf. रॅक. रॅकला शेल्फ बोलतात. म्हणजे तुमचं पुस्तकाची जी रॅक असते ना, शेल्फ बोलतात. तुमची पण रॅक असेल शेल्फ बोलतात. बुक वॉज either on table or in shelf.
एक तर लॅपटॉप किंवा संगणक असेल. तिच्याकडे एकतर लॅपटॉप किंवा संगणक असेल. हाऊ ऍक्च्युअली कॅन बी मेक द सेंटेन्स. तिच्याकडे एकतर लॅपटॉप किंवा संगणक असेल. थिंक प्रॉपरली अँड देन आन्सर. व्यवस्थित विचार करा मग उत्तर द्या. तिच्याकडे व्यवस्थित सगळ्यांनी करायचं चॅट बॉक्स मध्ये. तिच्याकडे एकतर लॅपटॉप किंवा संगणक आहे. सॉरी असेल ना. मग असेल आधी तर काय करायचं आता. विल बी म्हणायचं का. ती असेल का नाही. विल बी नाही म्हणू शकत. तिच्याकडे तुम्ही काय करायचं सिम्पल सेंटेन्स बनवून घ्यायचं. तिच्याकडे लॅपटॉप असेल. तिच्याकडे संगणक असेल. असं सेंटेन्स आलं तर काय हेल्पिंग ऑफ घेणार आपण. तेच हेल्पिंग म्हणजे ते ऍड ऑन करायचं. दिस इज फ्युचर टेन्स. हे भविष्य काळाचं वाक्य आहे. सो फ्युचर टेन्स मध्ये पण हे पहा आता हे फ्युचर टेन्स आहे की मांजर खुर्ची खाली असेल पण मांजर स्वतः असेल म्हणून विल बी घेतलं. पण आता इथे आपल्याला विल बी घेऊन नाही चालणार. त्या इथे आलंय की तिच्याकडे लॅपटॉप असेल. विल हॅव घ्यायला लागेल कारण तुला वाटते ना. सो होतं असं शी विल हॅव इदर लॅपटॉप. शी विल हॅव इदर लॅपटॉप और संगणक म्हणजे काय कॉम्प्युटर. शी विल हॅव इदर लॅपटॉप और कॉम्प्युटर. क्लिअर. येतंय लक्षात. बरं नेक्स्ट सेंटेन्स सांगा बरं. चाव्या ड्रॉवर मध्ये किंवा टेबलावर असतील. चाव्या ड्रॉवर मध्ये किंवा टेबलावर असतील. करा थिंक प्रॉपरली अँड आन्सर इन द चॅट बॉक्स प्लीज. चाव्या येस मेक इट. चाव्या टेबलावर ड्रॉवर मध्ये किंवा टेबलावर असतील. व्यवस्थित आन्सर करा. काहीच काही नाहीये. थिंक प्रॉपरली मेक द आन्सर. चाव्या चॅट बॉक्स मध्ये करायचं सगळ्यांनी. एव्हरीबडी यू आर गोइंग टू मेसेज इन द चॅट बॉक्स. चाव्या ड्रॉवर मध्ये किंवा टेबलवर असतील. कीज विल बी either in the drawer or टेबलावर म्हणजे ऑन घ्यायला लागेल. ऑन द टेबल. कीज विल बी either in the drawer. च्या आत म्हणलं की इन घ्यायचं. च्या वर म्हणलं की ऑन घ्यायचं. सो कीज विल बी either in the drawer or on the table. बरोबर आहे. चला अजून एक सेंटेन्स विच आय वॉन्ट टू आस्क यू. सांगा बरं. विद्यार्थी मैदानावर किंवा विद्यार्थी मैदानावर किंवा वाचनालयात आहेत. विद्यार्थी मैदानावर किंवा वाचनालयात आहेत. करा टाईप. पटापट टाईप करा एव्हरीबडी. विद्यार्थी मैदानावर किंवा वाचनालयात आहेत. लेट मी नो युअर आन्सर. विद्यार्थी मैदानावर किंवा वाचनालयात आहेत. स्टुडंट्स आर म्हणजे एकतर मैदानावर किंवा वाचनालयात असं. असं नाही आलं तरी पण आपल्याला तिथे इतरांवर वापरायचं. बिकॉज टू चॉईसेस आर ते. एकतर हे किंवा ते. सो यूज करायचं. स्टुडंट्स आर
एकतर खूप सारे विद्यार्थी सो स्टुडंट्स घेतला आर यूज करणार. स्टुडंट्स आर इदर ऑन प्लेग्राउंड. स्टुडंट्स आर इदर ऑन प्लेग्राउंड ऑर वाचनालय म्हणजेच काय इन द लायब्ररी. इन द लायब्ररी. बरं नेक्स्ट वन सांगा इंग्लिश मध्ये. बस एकतर बस स्टॉपवर आहे किंवा शाळेजवळ आहे. बस एकतर बस स्टॉपवर आहे किंवा शाळेजवळ आहे. कम ऑन काइंडली डू मेक द सेंटेन्स. बस एकतर बस स्टॉपवर आहे किंवा शाळेजवळ आहे. ट्राय. बस एकतर बस स्टॉपवर आहे किंवा शाळेजवळ आहे. बस कर. I will let you know about it. The bus is either at the bus stop or near the school. The bus is either at the bus stop, एकतर बस स्टॉपवर आहे, or किंवा शाळेच्या जवळ आहे, near the school. Next. रिमोट एकतर सोफ्यावर किंवा उशीच्या खाली आहे. रिमोट एकतर सोफ्यावर किंवा उशीच्या खाली आहे. करा इंग्लिश मध्ये. ट्राय टू मेक दिस इंग्लिश. रिमोट एकतर सोफ्यावर किंवा उशीच्या खाली आहे. रिमोट एकतर सोफ्यावर किंवा उशीच्या खाली आहे. रिमोट इज इदर ऑन सोफा. सोफाला इंग्लिश मध्ये सोफाच बोलतात. रिमोट इज इदर ऑन सोफा ऑर अंडर द पिलो किंवा म्हणू शकता अंडर द कुशन. रिमोट इज इदर ऑन द सोफा ऑर अंडर द कुशन. क्लिअर? आलं लक्षात? इदर ऑन मध्ये तुमच्या प्रॅक्टिस केलेली आहे. ब्युटिफुल. नाउ लेट्स प्रोसीड अहेड. पुढे जाऊ. नेक्स्ट वन. आता जसं हे आपण शिकलो इदर आर ह्याच अपोजिट असतं. देर इज द अपोजिट वन. माहितीये तुम्हाला? कॅन यू गेस व्हॉट इज द अपोजिशन ऑफ इदर आर? ऐकलेलं असेल. जसं मग तुम्ही याला पण तुम्ही म्हणता जसं आपण इदरला आयदर म्हणतो तसं तुम्ही याला पण आय थिंक यूज say व्हॉट नायदर बोलतात है ना. नायदर ते बोलायचं मग काय असते म्हणजे काय म्हणतो काय तुम्ही नीट सॉरी नीदर काय म्हणते याला नीदर. सुरुवातीला वियर्ड वाटायला हळूहळू सवय होईल. इदर नीदर. इदर ऑर नीदर नॉट. काय बोलतात? इदर ऑर म्हणजे हे किंवा ते आणि नीदर नॉर म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो? हे पण नाही आणि ते पण नाही. हे पण नाही आणि ते पण. नीदर धिस नॉर दॅट. हे पण नाही आणि ते पण नाही. ठीक आहे. गेटिंग निदर नॉर मीन्स व्हॉट? हे पण नाही आणि ते पण नाही. मला आता भूकही नाही आणि
चला, कॅन यू ट्राय? करू शकता तुम्ही हे वाक्य ट्राय करा. मला आता तहानही नाही आणि भूकही नाही. कसं होईल इंग्लिश मध्ये? म्हणजे मला आता भूकही नाही आणि तहानही नाही. यूज करायचं असतं हे स्पेलिंग मध्ये. इंग्लिश लुक्स मोर इम्प्रेसिव्ह. पहा, आय विल लेट यू. आता तुम्हाला हे पैकी कन्फ्युजन असेल की मॅम हे वाक्य आहे कशाचं? टू बी सर की टू हॅव सर? इथे मॅम आम्ही जर वापरायचं की हॅव हॅज वापरायचं. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी काय करायचं माहितीये का? एक तर निदर नॉट लगेच नाही इम्प्लिमेंट करता येणार. कधी कधी जर का असं ट्रिकी चॅलेंजिंग सेंटेन्स जर आले तर त्याच्यासाठी काय करायचं? आधी नॉर्मल सेंटेन्स बघायचं. मला भूक आहे आणि मला तहान आहे. हे कसं होईल? मग निगेटिव्ह करायचं काम निदर नॉर करून टाकणार आहे. मग आधी हे करायचं. मला भूक आहे. आता तुम्ही म्हणणार का आय हॅव? ऍक्च्युली असे म्हणू शकतो आय हॅव ऍपेटाईट. ऍपेटाईट म्हणजे भूक. आम्हाला भूक नाही, आय हॅव नो ऍपेटाईट असं होतं. पण आता सिम्पली भूकेला म्हणजे काय? हंग्री म्हणतो आपण, फॅमिस्ट म्हणतो, स्टार्विंग म्हणतो की आय एम स्टार्विंग. मला भूक लागलेली आहे आणि मला तहान लागलेली आहे. आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? आय एम थर्स्टी. राईट? काय म्हणतो? मला भूक लागलेली, आय एम स्टार्विंग, आणि मला तहान लागलेली, आय एम थर्स्टी म्हणतो. मग तेच इथं करायचं सेम. आणि फक्त निदर न टाकून द्यायचं, कारण त्याला भूक लागली नाही तहान लागलेली पण नाही. तेच इथं टाकायचं. जसं फॉर एक्झाम्पल आय एम neither starving किंवा आपण म्हणू शकतो hungry पण. आय एम neither starving nor thirsty आता, राईट नाव. राईट नाव म्हणजे आता. आय एम neither starving म्हणजे मला भूकही नाहीये, नॉर थर्स्टी मला तहानही नाहीये. क्लिअर? असं करायचं वाक्य. सोबत आधी बनवून घ्यायचं सिंपल वाक्य, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही. आणि हॅव हॅज नाही वापरायचं. जर का सिंपल वाक्य आलं तुमच्या समोर, मला भूक लागली, आपण काय म्हणतो? आय एम हंग्री. और हंग्रीलाच सिनॉनिम आहे प्रोफेशनल विच इज स्टार्विंग. आपण मला तहान लागली, आपण काय म्हणतो? आपण म्हणतो आय हॅव थर्स्टी. आपण आय एम म्हणतो की नाही? आय एम थर्स्टी, मला तहान लागली. तसंच इकडे पण काय, असे काही वेगळे वेगळे सेंटेन्सेस पण असू शकतात जिथे आपल्याला थोडस टू बी टू म्हणजे एवढं सगळं सिम्पल. पहा, इंग्लिश आणि मराठी दीज आर टू डिफरंट डिफरंट लँग्वेजेस. सो कुठे ना कुठे तुम्हाला चॅलेंजेस येणार आहेत. सो ते थोडे एक्सेप्शनल केसेस आहे, थोडं समजून घ्यायचं. हे दोन वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत, भरपूर सिमिलॅरिटीज मध्ये आणून कनेक्शन त्यांच्यामध्ये करून आणण्याचा प्रयत्न केलाय. पण तरी कुठेतरी अशा गोष्टी असतात, तर वी नीड टू मॅनेज. ठीक आहे, चला नेक्स्ट नेक्स्ट सेंटेन्स. आज वर्गात झोंगाटही नाही आणि गर्दीही नाही. आज वर्गात गोंगाटही नाही आणि गर्दीही नाही. करा बरं इंग्लिश मध्ये. हाऊ कॅन बी मेक? आज वर्गात गोंगाटही नाही आणि गर्दीही नाही. प्रिपेअर. आधी पॉझिटिव्ह बन. निगेटिव्ह तुम्ही बनवायला जाऊ नका. निगेटिव्ह बनवायचं काम निदर नॉर करणार आहे. तुम्ही असं असं विचार करा, आज वर्गात गोंगाट आहे, वर्गात गर्दी आहे, असं ट्राय करा. बाकी निदर नॉर टाकून द्या, झालं निगेटिव्ह. मी करू का? अवघड वाटते का? अवघड यासाठी वाटते ते वाक्य मी बनवता येते तुम्हाला. सोपं वाक्य असं तर लगेच केलं असतं. असं पाहिजे, नॉइझी आणि क्राऊडेड. समजलं का?
क्लिअर? चल आलं लक्षात काय केलं? वर्गात गोंगाट नाही म्हणजे वर्गात गोंगाट आहे. समजा वाक्य असं आहे की आपण काय करायचं मग वर्गात गोंगाट आहे असं करायचं. बघ इंग्लिश मध्ये कसं ना क्लासरूम इज नॉइझी आणि वर्गात गर्दी आहे. क्लासरूम इज क्राऊडेड असं करू शकतो. आणि दोन्ही नाहीये मग neither noisy nor crowded. जमेल हळूहळू जमेल डोंट वरी. नेक्स्ट सेंटेन्स जसंच देते आज आकाश किंवा आभाळ आकाशामध्ये आज स्वच्छ आणि दुर्मळ काळजी म्हणतात. वर्ड इज काय करा करा इंग्लिश मध्ये. येस ट्राय करा आता. इट इज व्हेरी सिम्पल फॉर यू. यू शुड जस्ट नो 2 वर्ड्स. एक हे आणि हे फक्त शब्द माहिती पाहिजे. यू विल बी रेडी. येस सिम्पल कसं टाकूया स्काय इज नेदर क्लिअर स्वच्छही नाही म्हणजे एकदम क्लिअरही नाही. नॉर डार्क डार्क म्हणजे पूर्ण काळही नाही. द स्काय इज नेदर क्लिअर नॉर डार्क. कधी कधी असतं ना पहा संध्याकाळ पण झालेली असते पण पूर्ण काळ झालेलं असतं एकदम देअर वी कॅन सी द स्पॉट्स ओव्हर देअर. इट्स नॉट प्रॉपरली क्लिअर. So we can use this. The sky is neither clear nor dark today. Or this same meaning म्हणू शकतो आज संध्याकाळी. चला नेक्स्ट वर्ड तिचे उत्तर बरोबरही नाही. तिचे उत्तर बरोबरही नाही आणि चुकीचे तिचे उत्तर बरोबरही नाही आणि चुकीचे नाही. तिचे उत्तर बरोबरही नाही आणि चुकीचेही नाही. चला करा. असं असतं ना कधी कधी वी हॅव टू स्पीक सच सेंटेन्सेस ऑल्सो की तुझं उत्तर पूर्ण बरोबर आहे नाही आणि चुकलेलं पण नाहीये. दिस सिच्युएशन ऑल्सो कम्स मेनी अ टाइम्स. मग कसं होणार तिचे उत्तर बरोबरही नाही. हर आन्सर यू कॅन मेक व्हेरी सिम्पल. हर आन्सर इज neither right nor wrong. Her answer is neither right nor wrong. आपण टेन्स चेंजही करू शकतो. आता मी तुम्हाला ते कॉन्सेप्ट समजा म्हणून सगळं प्रेझेंट मध्येच घेतलंय. नाही तर मग टेन्स पण चेंज होईल. तर निदर नॉर शब्दांचं पण क्लॅरिटी म्हणून एकच घेतलंय लवकर समजण्यासाठी. पण आपण चेंजेस पण करू शकतो. जसं तिचे उत्तर बरोबरही नव्हतं आणि चुकीचंही नव्हतं. सो इंग्लिश मध्ये हर आन्सर वॉज neither right nor wrong असंही आपण करू शकतो. चला नेक्स्ट सेंटेन्स इथं चेंज करू आपण ना. गोष्ट मोठी नव्हती आणि अवघडही नव्हती. गोष्ट मोठीही नव्हती आणि अवघडही नव्हती. चला करा इंग्लिश मध्ये. गोष्ट मोठीही नव्हती आणि अवघडही नव्हती. यू कॅन मेक इट व्हेरी सिम्पल. अगदी तुमच्या लागी आहे. सगळे शब्द येतात सगळे येतात फक्त इम्प्लिमेंट करायचं. आता बिग नाही म्हणायचं. साईज नाही मोठे का. बिग तेव्हा वापरतात जेव्हा एखादी गोष्ट साईजने मोठी असते. स्मॉल जेव्हा साईजने छोटे. बिग साईजने मोठी तेव्हा.
गोष्ट मोठीही नव्हती आणि अवघडही नव्हती. मग मोठी नव्हती लॉंग म्हणायचं, साईजने मोठी म्हणतो ना तर बिग. जसं बॉल, बॉल इज स्मॉल, बॉल इज बिग, साईजने. पण आता इथे तसं नाही म्हणत आहे आपण. गोष्ट साईज बघितली आणि असं म्हणतात मग लॉंग म्हणायचं. स्टोरी वॉज neither long nor difficult. आता past tense आहे ना, मग आपण past tense helping verb घेतलं, which is actually was. Right? आलं लक्षात? नेक्स्ट सांगा बरं मला तुम्ही इंग्लिश मध्ये. आय विल आस्क यू सेंटेन्सेस. तुम्ही सांगा. रस्ता ना सरळ आहे ना रुंद आहे. कारण इंग्लिश मध्ये रस्ता सरळही नाहीये आणि रुंदही नाहीये. आणि असंही म्हणू शकतो रस्ता ना सरळ आहे ना रुंद आहे. कारण इंग्लिश मध्ये कसं होईल? रस्ता सरळही नाहीये आणि रुंदही नाहीये. करेक्ट. The road is neither straight. The road is neither straight. Road is neither straight nor wide. नॉर वाईड. वाईड म्हणायचं म्हणजे रोड सरळही नाहीये आणि रुंदही नाहीये. पाणी गरमही नाहीये आणि गारही नाहीये. सांगा इंग्लिश मध्ये. म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तर पूर्ण गरमही नाहीये आणि पूर्ण गार नाहीये असं. मग यूज करायचं हे. सांगा. पाणी गरमही नाहीये, गारही नाहीये. पाणी गरमही नाहीये, गारही नाहीये. वॉटर इज neither hot nor cold. करेक्ट. समजलं का? अंडरस्टूड? इंटरेस्टिंग आहे ना? इधर और neither nor स्पीकिंग मध्ये वापरायचं. ते वापरलं छान वाटतं. पण मोस्टली द थिंग विच आय हॅव ऑब्झर्व की हे इधर और नेदर नॉर सगळ्यांना शिकवलं की समजतं आणि खूप सोपं आहे. अशी एक मेंटॅलिटी होऊन जाते. हा काय मॅम एकदम सोपं आहे, 2 शब्द आहे तर त्याच्या आधी इधर टाकायचं, त्याच्या आधी और टाकायचं, झालं. पण बोलत नाही. स्पीकिंग मध्ये इम्प्लिमेंट केलं जात नाही. त्याला सिम्पल आहे, सिम्पल आहे असं म्हणून अंडर एस्टिमेट केलं जातं आणि बोलताना तुम्हालाच ते आठवत नाही. सो प्लीज मेक शुअर की तुम्हाला हे बोलताना आठवेल आणि तुम्हाला हे बोलताना येईल. जेव्हा बोलायचंय ऑन द स्पॉट तेव्हा सुधरेल. त्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. ते आपण करूच. नेक्स्ट कंजंक्शन. खूप शब्द असतात जे बोलताना वाक्य नाही पाहिजे. म्हणजे मग नुसतं आय एम हॅपी, आय एम सॅड असतील वाक्य स्वतःला पण आपण खूप छान बनवू शकतो. जसं आज तो आनंदीही नाहीये, दुःखीही नाहीये. करा बरं इंग्लिश मध्ये. आज तो आनंदीही नाही आणि दुःखीही नाही. आज तो आनंदीही नाही आणि दुःखीही नाही. ठीक आहे. हा. टुडे ही इज neither happy nor sad. करेक्ट. असं करू शकतो. चला नेक्स्ट वन. नेक्स्ट कंजंक्शन आय एम प्रेझेंटिंग इन फ्रंट ऑफ युअर. आज आता पुढचं कंजंक्शन आपल्याला काय शिकायचंय? नॉट ओनली बट ऑल्सो. ऐकलेलं तुम्ही पण डेफिनेटली ऐकलं असेल. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजेच काय? नॉट ओनली हेच नाही तर बट ऑल्सो ते सुद्धा. म्हणजे जसं इधर ऑर मध्ये काय होतं? हे एकतर हे किंवा ते. निदर नॉर मध्ये काय होतं? हे पण नाही ते पण नाही. पण नॉट ओनली मध्ये काय? नॉट ओनली बट मध्ये हे पण आणि ते पण. हे पण आणि ते पण दोन्ही. इधर ऑर मध्ये काय होतं? एकतर हे किंवा ते होतं. निदर नॉर मध्ये काय होतं? हे पण नाही आणि ते पण नाही असं होतं. पण आता इथे काय नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये हे पण आणि ते पण. म्हणजे हेच नाही तर ते पण. आमच्याकडे हे पण आणि ते पण असं.
चल मग दाखवते मला पण दिसेल तिच्याकडे जुडावच नाही तर कमळ सुद्धा आहे. तिच्याकडे गुलाबच नाही तर कमळ सुद्धा आहे. मग कसं होईल इंग्लिश मध्ये तिच्याकडे आहे राईट. तिच्याकडे आहे शी हॅज. हे कॉन्स्टंट आहे की तिच्याकडे गुलाब आहे तिच्याकडे कमळ आहे. घेतलं शी हॅज. आता काय आहे तिच्याकडे गुलाबच नाही तर कमळ सुद्धा आहे राईट. हेच नाही तर हे सुद्धा आहे. मग आधी नॉट ओनली टाकायचं. शी हॅज नॉट ओनली रोज. She has not only rose, गुलाबच नाही तर आता तर पुढे टाकायचं but also काय कमळ लोटस. She has not only rose but also lotus. काय म्हणू शकता तुम्ही? अजून ती गोष्ट छोटीच नाही तर रंजक सुद्धा होती. ती गोष्ट छोटीच नाही तर रंजक सुद्धा होती. ती गोष्ट इंग्लिश मध्ये काय म्हणणार दॅट स्टोरी वॉज छोटीच नाही तर नॉट ओनली स्मॉल. दॅट स्टोरी वॉज नॉट ओनली स्मॉल. इथे स्मॉल घेतलेलं चालेल फक्त बिग आणि लॉंग लक्षात ठेवायचं. दॅट स्टोरी वॉज नॉट ओनली स्मॉल किंवा इथे पण आपण शॉर्ट घेऊ शकतो. जसं तिकडे आपण लॉंग केले तर पण आपण शॉर्ट घेऊ शकतो. स्मॉल बोलले तर चालतं काही प्रॉब्लेम नाही बट this we have another word. That story was not only short but also ranjak, interesting. That story was not only short but also interesting. Getting? माझे मित्र प्रामाणिकच नाही. चला करा सगळ्यांनी ट्राय करा. प्रामाणिकच नाही तर मदत करणारे सुद्धा आहेत. माझे मित्र प्रामाणिकच नाही तर मदत करणारे सुद्धा आहेत. माझे मित्र प्रामाणिकच नाही तर मदत करणारे सुद्धा आहेत. तर म्हणणार असलं माय फ्रेंड्स हे टाकायचं टेन्स वाईज आर. प्रामाणिकच नाही नॉट ओनली ऑनेस्ट. पाणी कसं करतेय नॉट ओनली ऑनेस्ट प्रामाणिकच नाही तर बट ऑल्सो मदत करणारे आहेत. म्हणजेच काय हेल्पफुल. गेटिंग प्रॉपरली? अजून एक सेंटेन्स. ते ठिकाण सुंदरच नाही तर शांतही असेल. प्लीज ट्राय एव्हरीबडी. ट्राय करा सगळ्यांनी. ते ठिकाण सुंदरच नाही तर शांतही असेल. ते ठिकाण सुंदरच नाही तर शांतही असेल. तर ते ठिकाण दॅट प्लेस असेल म्हणजे काय विल बी. दॅट प्लेस विल बी not only beautiful. That place will be not only beautiful. That place will be not only beautiful तर शांतही असेल but also peaceful. That place will be not only beautiful but also peaceful. Clear? आलं लक्षात सगळ्यांच्या? समजतंय का?
Interesting, either or, neither nor, not only, but also these three things are very, very beautiful, interesting, and very powerful. Please do use these in your speaking. It will look more impressive. एक विचारते तुम्हाला, सांगा तोपर्यंत मी याचा फोटो काढेल मग. चित्रपट फक्त मजेदारच नाही तर प्रेरणादायी सुद्धा आहे. करा. चित्रपट फक्त मजेदारच नाही तर प्रेरणादायी सुद्धा आहे. चित्रपट फक्त मजेदारच नाही तर प्रेरणादायी सुद्धा आहे. Yes, the movie is not only interesting but also inspiring. प्रेरणादायी म्हणजे inspiring. Correct. Clear? समजलं? Not only but also either or, neither. I hope you understood the concept. हे सगळे फोटोज देईल. छान व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढा सगळ्यांनी आणि तुम्ही पण थोडे थोडे तुमचे पण वाक्य बनवायचं जा प्रत्येक ह्याच्यावरती प्रत्येक पॉइंट वरती थोडंसं आपलं पण आपण थोडं बनवायला पाहिजे. आपण काही बनवू शकतो का such sentences you also try for it. ठीक आहे. As it is Tambu, see you in the next class. Till the time, take care everybody. Thank you so much. Happy learning. I hope you understood the concept and I hope you enjoyed the session well. And I hope it was helpful for you all. Thank you. Thank you very much.